करा, यामध्ये काही ना काही चुका झाल्या क्षमा कराव्यात। विठाला तरी सुद्धा आपल्याला हे 15 मिनिटांमध्ये आपलं चिंतन मांडायचं आहे आणि गावातली मंडळी सुद्धा भरपूर आलेली आहे। मला अपेक्षा नव्हती महाराज की एवढी मंडळी येणार आहे, परंतु मंडळी आली, आमच्या वेटाळामधली आली आणि सर्व या ठिकाणी परिसरातली मंडळी आली। दौंडी दिल्याच्या संपूर्ण मंडळी या ठिकाणी आली। विठाला विठाला त्या ठिकाणी ग्रंथ संपदा जर पुरी करायची आहे तर मग काय करायचं, तर मग महाराज म्हणतात की कसं आहे, पांडुरंगाला एक विनंती करू की पांडुरंग परमात्मा आमचा ग्रंथ जो आहे तो पूर्ण करायचा आहे, मग काही ना काही यामध्ये थोडंसं तरी सहकार्य करा। त्यामध्ये पांडुरंग म्हणाले की बाबा असं करा नामदेवराय, तुम्हाला जर तुमचा ग्रंथ पुरा करायचा आहे ना तर मग एक काम करा, मी सरस्वती मातेला तुमच्या जिभेवर पाठवतो, तिला तुम्ही प्राधान्य द्या आणि तिच्या हातून तुमचा ग्रंथ पूर्ण करून घ्या। विठाला ग्रंथ पूर्ण करून घेतला। सरस्वती माता ज्या ठिकाणी आल्या त्या ठिकाणी पूर्ण ग्रंथ होणारच आहे महाराज। ग्रंथ पूर्ण झाला आणि पूर्ण झाल्यानंतर मग मात्र विषय निघाला की आता आपल्याला माळवंद्या करण्याकरिता जायचं आहे आणि माळवंद्या करायचे आहेत। त्या ठिकाणी मग भेट झाली। भेट अशा संत महात्म्यांची झाली की बाबा ज्यांची जन्मजन्मातही अशी भेट होत नाही, संत महात्म्यांची भेट म्हणजे हे देवाची भेट। विठाला नामदेवराय आणि ज्ञानेश्वर महाराज यांची भेट झाली आणि ते भेट झाल्यानंतर मग मात्र प्रवास निघाला। ज्ञानोबारांना इच्छा व्यक्त झाली की नामदेवा आपल्याला तीर्थयात्रा करण्याकरिता जायचं आहे आणि तीर्थयात्रा आपण करून येऊ एक वेळा। त्यावेळेस मग महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेवराय तीर्थयात्रा करण्याकरिता निघाले आणि तीर्थयात्रा चालू झाली। महाराज कृष्ण विष्णू हरी गोविंद या नावाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा दंडगाती चालले महाराज। ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज अशा प्रकारे तीर्थभ्रमण करत चालले। इकडे औडा नागनाथ, परळी वैद्यनाथ, 12 ज्योतिर्लिंग, त्र्यंबकेश्वर, कृष्णेश्वर असे फार 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 4 धाम फिरले आणि 4 धाम फिरल्यानंतर मग मात्र ज्ञानोबारांना विचार आला की बाबा या समाजाकरता आपण काय केलं, तर काही ना काही असं तरी आपण करायला पाहिजे। त्यामुळे विचार आला आणि वापस आले मग दोघंही जण। विठाला वापस आल्यानंतर मग आता विषय निघाला की बाबा आपल्याला काय करायचं। मग पंढरपूर या क्षेत्रामध्ये आले आणि पांडुरंगाला विनंती करून राहिले, हे पांडुरंगा नाम की बाबा आमचं आता एकच स्वप्न आहे। ज्ञानेश्वर महाराजांनी पांडुरंगाच्या चरणी मिठी मारली, सद्गटित कंठ ओ संडला ज्ञानेश्वर महाराजांनी महाराज पांडुरंगाच्या चरणावर लोळणी घातली आणि पांडुरंगाला म्हटलं की पांडुरंगा बाबा आता आमचं सर्व स्वप्न पूर्ण झालं। महाराज ज्ञानेश्वर महाराजांचं वय काय होतं महाराज, 16व्या वर्षी तीर्थयात्रा भ्रमण करणं आणि भ्रमण झाल्यानंतर पुन्हा पंढरपूरला येणं। त्यावेळेस पांडुरंगा परमात्म्याला समाधीची इच्छा व्यक्त केली की बाबा आम्हाला पंढरपूर या ठिकाणी समाधी घ्यायची आहे। त्यावेळेस पांडुरंग परमात्मा म्हणाले बाबा आमच्या पंढरपूर या क्षेत्रामध्ये अनेक संत महात्म्यांनी समाध्या घेतलेल्या आहेत। या ठिकाणी भक्त पुंडलिक आहे, गोरोबा काका आहेत, मीराबाई आहेत, अशा अनेक संत मंडळी आहेत, पण ज्ञानेश्वरा तुम्हाला या ठिकाणी समाधी घेता येणार नाही। तुमच्यासाठी आम्ही एक स्पेशल क्षेत्र निवडलं, ते म्हणजे